तर आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर केंद्रातील नरेंद्र मोदींचं सरकार देखील पडेल असा दावाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। केंद्रातील मोदींचं सरकार हे नितीश कुमार आणि त्यांच्या संयुक्त जनता दल तसंच चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीच्या पाठिंब्यावरती उभं आहे। मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू भाजपला सोडून जातील असा दावाच पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। ते पुढे असेही म्हणालेत की अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 13 महिन्यात कोसळलं होतं, त्याचप्रमाणे मोदींचं सरकारही कोसळेल। दरम्यान स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत, कोणीही स्वप्न पाहू शकतं असा टोला उदय सामंतांनी चव्हाणांना लगावलाय। महाविकास आघाडीला तुम्ही बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्ही सत्तांतर केलं, हरियाणामध्ये होतंय तर दिल्लीचं सरकार किंवा फार दिवस टिकणार नाही। मोदी सरकारची खुर्ची टळमळीत चाललेली आहे आणि निवडणुका झाल्याबरोबर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींना सोडून पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही। स्वप्न त्यांनी बघत राहावं। पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं। आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठेतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाण साहेबांचा हा संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे। ते स्वतः असं म्हणत आहेत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल तिकडचं सरकार जाईल। उलट सरकार आता भक्कम झालेली आहे कारण भारतीय जनतेला भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे।